आता बघा गुढीपाडव्यासाठी स्पेशल काहीतरी युनिक छान असं आपण बघा आंब्याच्या पानांचं तोरण केलेलं आहे. म्हणजे बघा आपल्याला गुढीपाडव्यासाठी छान आंब्याच्या पानांचं काहीतरी युनिक केलं जातं, तोरण वगैरे केलं जातं, 5 पानांचं तोरण आहे. तर सगळ्यासाठी युनिक काहीतरी केलं छान वाटतंय ना. तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. सगळ्यांसाठी युनिक काय ते बघा गुढीपाडवा स्पेशल आंब्याच्या पानांचं तोरण घेऊन आलेलं आहे. एकदम छान असं युनिक होणार आहे, साधं सिंपल. त्यासाठी बघा इथं बघा समोरच झाड असल्यामुळे आंब्याच्या झाड सकाळ सकाळी लक्ष गेलं की म्हणलं बघा किती छान असं आंब्याचं बघा झाडाला नवीन पालवी फुटली आहे. चैत्राचे बघा नवीन पालवी येत असते, जुनी पालवी गळते, नवीन पालवी येत असते. असं बघा आंब्यांची पानं बघितली की म्हणलं चला छान युनिक काय तसं करूया तोरण. मग बघा इथं आंब्यांची पानं तोडून घेतली. आंब्याची पानं म्हणजे घेताना बघा अशी चांगली घ्यायचं. बघा ह्याच्यावर पण बरेच असे डाग वगैरे पडलेले आहेत. पण घेताना बघा आता नवीन पालवीची जी आता ताजी ताजी पानं आलेली आहेत का नवीन, ती अशी पानं बघा घ्यायची, एकसारखी तोडून घ्यायची किंवा जरी जशी असतील तशी घेतली चालेल. मस्तपैकी युनिक छान आंब्यांची पानं तोडून झाली की फुलं घेणार. फुलं म्हणजे काय तर बघा मी छान असं इथं प्राजक्ताची फुलं घेणार आहे. तुमच्याकडे जशी असतील तशी फुलं घेतली चालेल. युनिक काहीतरी करता येणार बघा. हे बघा भरपूर अशी बघा आंब्यांची पानं छान अशी तोडून घेतली. जेवढं तुमच्या दरवाजाचं माप असेल त्या मापानुसार साईजनुसार घेतलं चालेल. तर बघा छान अशा आंब्याची पानं देठासकट घेतलेले आहेत. एकदम युनिक काहीतरी बघा पाडव्यासाठी स्पेशल झाले. तुम्ही गुढीपाडव्यासाठी असं काहीतरी युनिक छान असं करू शकता. पानं घेतली तर आता फुलं पण घेऊया. तर बघा समोरच झाड असल्या प्राजक्ताचं छान असे बघा फुलं घेऊया म्हणलं ताजी ताजी तोडून. तो बघा भरपूर अशी घेऊन अशीच जातात ना. तर म्हणलं छान अशी बघा फुलं जसे आंब्यांची पानं बघितली फुलं बघितली म्हणलं चला युनिक काहीतरी करू नका. अशी पानं अशी फुलं छान अशी तोडून घेतली. जशी तुमच्याकडे असतील अशी घेतली चालेल. तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या घ्या किंवा झेंडूची घ्या किंवा जाई जुईची अशी घेतली तरी चालते. बघा छान असं मी बघा घेतली एकदम फुलं तोडून. बघा मस्त वाटतात का नाही, भारी वाटतात. प्राजक्ताची फुलं कोणाकोणाला आवडतात नक्की मला कमेंट करून सांगा. आता बघा छान असं काही फुलं घेतलेले. आंब्यांची पानं घेतली. आंब्यांची पानं घेतलेली जरी वाटते धूळ वगैरे बसले तर व्यवस्थित अशी तुम्ही धुवून वगैरे पानं घ्या किंवा स्वच्छ पुसून घ्या. एक सुई धागा घेतलेला आहे. आणि बघा आता आंब्यांची पानं अशी घ्यायची. बघा सरळ बाजू आंब्यांच्या पानाची सरळ ठेवायची आणि जेवढं तुम्हाला बारीक मोठा देठ पाहिजे असं बघा देठ ठेवलेलं आहे तिथं मधोमध असं होल पाडून घ्यायचं. जरी तुम्हाला बघायचं केवढं अंतर मोठं लागतं की तेवढं मी मधोमध घेतले आणि त्याच्यात नका असा होल पाडायचा. पाठच्या साईडला असं देठ सारून घ्यायचा. बघा कसं आहे, भारी वाटतंय का नाही. असं काहीतरी युनिक छान असं. आणि बघा मी तर प्रत्येक वेळा असं काहीतरी गुढीपाडव्यासाठी करत असे. मला युनिक काहीतरी करायला असं आवडतंच बघा. मग म्हणलं चला सगळ्यांसाठी पण व्हिडिओ शेअर करूया आणि आपण पण असं काहीतरी नक्की म्हणजे ह्यावेळेस वेगळं काहीतरी ट्राय करूया. आता बघा छान असे करून घेतलेले बघा सगळी असंच पान आपण करणार आहोत. जेवढं घेतले तेवढं असं सरळ पान ठेवायचं. एक छोटंसं त्याला होल घ्यायचं आणि त्यातनं देठ काढायचं. पाठच्या साईडला देठ सारून घ्यायचा. वरच्या साईडला काही अडकवण्यासाठी एक हुक पण होतं. बघा आंब्यांच्या पानं खरं तर बघा आपल्या गुढीपाडव्यासाठी बघा आंब्यांचंच म्हणजे ते हे असतं बरं का. आंब्यांचाच वापर केला जातो. म्हणजे गुढीपाडव्यासाठी आंब्यांच्या 5 पानाचं दरवाजाचं तोरण किंवा युनिक काहीतरी तुम्ही छान असं किंवा तुम्ही 5 पानांचं तोरण वगैरे करून पण म्हणलं का नाही तर आपल्या मंदिराला वगैरे पण लावतात. म्हणजे जसे गावाकडे जशी पद्धत असेल असं केलं जातं. आणि सगळे हो का पानं असेच मी व्यवस्थित देठ होल पाडून देठ पाठच्या साईडला सारून घेतलेलं आहे मस्तपैकी. जरी तुमच्याकडे झेंडूची वगैरे घेतली चालतेली किंवा तुम्ही जशी असतील तशी फुलं घेतली तरी चालतेली. युनिक काय तर साधं सिंपल बघा मस्त होतं का नाही. फक्त जे घेताना मी जसं सांगितलं तसं पानं व्यवस्थित स्वच्छ घ्यायची. युनिक काय तर तुम्ही सुद्धा पाडव्यासाठी असं नक्की ट्राय करा. मी सुद्धा युनिक काय तर अजून तुमच्याबरोबर वेगळा व्हिडिओ अजून शेअर करेन. बघायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. बघा व्यवस्थित हो का असं सगळ्या पानाचं एकसारखं करून घेतं. आता इथं बघायचं मी थोडं दाखवलेलं आहे. तुमचं जेवढं दरवाजाचं मेजरमेंट त्या मेजरमेंट्सवर घेतलं चालेल. आता मस्तपैकी छान असं झालं आहे ना बनवून, भारी वाटते ना. आता एवढंच केलं तर बघा किती छान युनिक वाटते का नाही. मग असं काही तर तुम्हाला पण आवडेल ना नक्की ट्राय करायला. आता बघा हे बनवून घेतलं. जिथं आपण होल घेतले जिथं देठ काढलं ना तिथनं बरोबर त्या होलातनंच ना असं हे फुलाचं देठ लावून घ्यायचं. पाठच्या साईडला देठ घ्यायला पाहिजे बघा बरोबर असं लावून घ्यायचं. फक्त इथं मी आता ताजी ताजी मला दिसली बरं का प्राजक्ताची फुलं म्हणून मी घेतलेली. पण ताजी फुलं जास्त वेळ राहत नाही ती. इथं झेंडूचा वापर केला तर चालेल. तुम्ही झेंडूची वापर आता झेंडूला कसं देठ वगैरे नसतात ना मग ते तुम्ही सुईन धाग्याने अटॅच केलं तरी चालेल. बघा व्यवस्थित त्यात असे छान असं बघा घालून घ्यायचं. युनिक वाटते का नाही साधं सिंपल बघा बरं. युनिक काय तर असं करायला बरं का छान असं वाटतं बरं का. आणि आता तर येतो आहे बघा पाडवा. मग पाडव्यासाठी बघा गुढीपाडव्यासाठी युनिक काय ते छान असं बघा आपल्या पण दारी शोभेल असं तोरण. त्यामुळे तुम्ही असं ट्राय करा. सगळ्या पानांना बघा असं जरी तुमच्याकडे रंगीबेरंगी अशी फुलं असतील ना घेतली तरी चालतील. आणि मस्तपैकी छान असं वाटतं की नाही युनिक काहीतरी बघा एकदम छान. प्रत्येक वेळी आता मी तुम्हाला युजफुल काहीतरी मी ब्लाऊजचं वगैरे कटिंगचा असू द्या, शिल्लक साड्यांचा असू द्या, शर्टचा सांगत असते. पण म्हणलं चला आता गुढीपाडवा येते तर गुढीपाडव्यासाठी स्पेशल काहीतरी युनिक काहीतरी करूया मस्तपैकी.
सगळ्या पानांना एकसारखं घ्यायचं, जेवढं तुम्हाला लागते तेवढं. जरी तुम्हाला हवं असलं तर इथे बघा मी पानांचं तोरण करणार आहे. जर तुम्हाला हवं तर दोन्ही पानांच्या मध्ये तुम्ही, जरी तुम्हाला वाटते ना झेंडूचे वगैरे फुलं तुम्ही किंवा वेगळी फुलं पण छान असं तिथं वापरू शकता. तर पाहिजे असं आपल्याला करता येतं, फक्त बघा युनिक करता आलं पाहिजे. आता बघा छान असं का सगळे करून घेतले. असं पण बघा ना किती छान असं वाटतंय बघा, युनिक काहीतरी वाटतंय का नाही भारी. मग अजून काही युनिक बघायचं असेल तर मला नक्की सांगा. बघा भारी वाटते का नाही. तर आता आपण काय करूया, हे सगळं बनवून झालेले आहेत. आता घ्यायचे ते सुई आणि धागा. सुई ओवून घ्यायची, जेवढं तुमच्या म्हणजे दरवाजाचं मेजरमेंट असेल तेवढं असं म्हणजे घ्यायचं आणि व्यवस्थित नका घ्यायचं आणि त्यात धाग्यात नका असं ओवून घ्यायचं. सगळी पानं आहेत ना जशी तशी एकसारखी ओवून घ्यायची. जरी तुम्हाला हवा दोन्ही पानांच्या मध्ये तुम्ही फूल वगैरे वापरू शकता मस्तपैकी छान असं, किंवा अजून पानांचं पण वेगळं छान असं बघा करता येतं बरं का, पान फूल वगैरे करून तसं पण केलं तरी चालेल. आणि बघा सगळी पानं एकसारखी आपण दोऱ्यात ओवून घेणार, कारण ओवायला तर भारीच आहे बरं का. तिथं आपण आपल्याकडं हुक मस्तपैकी छान असं झालेलं भारी वाटतंय का नाही छान असं बघा युनिक मस्तपैकी. काय जर तुम्ही इथं फुल एक वापरले तर तुम्ही अजून फुलाचे डबल लेअर खालच्या साईडला पण तुम्ही होल करून त्यात फुल वगैरे लावलं तरी चालेल, वेगळं तुम्ही लावलं तरी चालेल. आणि सगळं एकसारखं बघा फुलं त्यात ओवून घ्यायची व्यवस्थित असं त्या धाग्यात, म्हणजे युनिक काहीतरी होणार आहे बघा. बघा मस्तपैकी ओवून घेतलेलं. आता इथं दाखवलेलं मी थोडंसंच, जर तुमच्या मेजरमेंट जास्त असेल तर जास्त घेतलं तर चालेल. ताजी ताजी मस्तपैकी बघा आंब्याची पानं, परत ना मस्त सकाळचे बहरलेली आपली प्राजक्ताची फुलं, आणि छान युनिक वाटते की नाही काहीतरी असं नवीन तोरण. भारी आहे की नाही. बघा बरं कसं भारी वाटतंय. असंही तुम्ही नक्की, तुम्हाला पण असं बनवायला आवडेल ना, भारी आहे ना. तर बघा मस्तपैकी छान असं झालेलं आहे. तुम्ही मग कुठले तुमच्या दरवाजा असतील असं तुम्ही लावू शकता मस्तपैकी छान असं. बघा किती भारी वाटते, आकर्षक बघितलं का नाही भारी वाटते का नाही. जसं पाहिजे तुम्ही लांब जवळ असं ठेवू शकता, किंवा मस्त काहीतरी बघा छान असं युनिक पाडवायला आवडतं का नाही असं काहीतरी करा. वर्षातला आपला नवीन वर्षातला पहिला सण असतो, म्हणजे आपल्याला नवीन वर्ष आपलं चैत्रापासून म्हणजे पाडव्याचं नवीन वर्ष तिथून आपलं सुरू होतं ना, भारी आहे का नाही. मग युनिक काही तर आपल्या नवीन वर्षाला भारी असतं का नाही. आणि किती भारी आले ना बघा नवीन वर्षाला छान असं गुढीपाडवा आलाय. गुढीपाडव्याचं नवीन काहीतरी 5 पानांचं तोरण वगैरे आपल्या दारी शोभलं जातं, मस्तपैकी गुढी वगैरे छानशी तयार केली जाते. नवीन वर्षाचा सण असतो का नाही, भारी वाटतं का नाही. छान असं गुढीचं झालं की नाही बघा. असं पण तुम्ही डिझाईन वगैरे करून मध्ये कलश वगैरे ठेवून पण, कोण असं आंब्याचं 5 पानं लावून कलशाला ठेवून असं पण सजावट करते. तसं पण करायचं म्हणलं तर तुम्हाला असं पूर्ण राऊंडला तुम्ही असं करून पण बनवून घेऊ शकता, किंवा दरवाजासाठी पण म्हटलं तर तुम्हाला असं बघा छान असं मस्त युनिक काहीतरी बनवायला येणार आहे. मला तर खूप छान असं आवडलेलं आहे. फक्त इथं घेताना मी प्राजक्ताची फुलं ताजी ताजी मी घेतली, पण ते कसं जरा जास्त प्राजक्ताची फुलं जास्त वेळ राहत नाहीत. तुम्ही इथं वेगळी फुलं वगैरे वापरायचं. मस्त झालं का नाही. असेच नवनवे व्हिडिओ बघायचं असतं. चला पुढल्या व्हिडिओ कसं वाटलं सांगा.